Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 3rd for Fundamentals of Agronomy 2nd. This is course Agro 1 to 3 and course credit is 1 plus 1 is equal to 2. In this lecture we have to see soil, water and plant relationship, soil water, movement of soil water, infiltration, permeability, पर्क्युलेशन अँड सीपेज. तर मित्रांनो, आपल्या BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत लेक्चर क्रमांक 3 फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी सेकंडसाठीचं. तर मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण पाहणार आहोत लेक्चर क्रमांक 3. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सॉइल, वॉटर आणि प्लांट या सर्वांचं रिलेशनशिप. तर मित्रांनो, तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन होऊ शकता आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन होऊ शकता. या सर्वांसाठीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून त्या ठिकाणी लिंक मिळून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला पाहिजे त्या ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊ शकता. तर यामध्ये आपल्याला पाहिजे सॉइल टू वॉटर टू प्लांट रिलेशनशिप अँड सॉइल वॉटर. तर पहिल्यांदा आपण पाहायचं आहे इंट्रोडक्शन. तर सॉइल वॉटर म्हणजे काय, त्याचप्रमाणे त्याचा प्लांटशी काय यूज होतो, त्याचप्रमाणे सॉइलमध्ये वॉटर कशा प्रकारे आढळून येत असतं. यामध्ये पहा, बोथ soil and water are essential for plant growth. The soil provides a structural base to the plants and allow the root system to spread and get the strong hold. तर प्लांटच्या ग्रोथसाठी सॉइल आणि वॉटर हे दोन्हीही खूप महत्त्वाचे असतात. आणि त्याचप्रमाणे सॉइल काय करतं, एखाद्या प्लांटसाठीचा स्ट्रक्चरल बेस तयार करून देत असतं. आणि एखाद्या प्लांटचे जे रूट्स आहेत त्यांच्यासाठी रूट सिस्टीम डेव्हलप होण्यासाठी हे सॉइल हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याचप्रमाणे जे रूट्स आहेत ते स्प्रेड होण्यासाठी आणि एखाद्या प्लांटला घट्ट धरून ठेवण्यासाठी हे सॉइल महत्त्वाचं कार्य करत असतं. द पोर्स ऑफ द सॉइल विदिन द रूट झोन होल्ड मॉइश्चर विच क्लिंग्स टू द सॉइल पार्टिकल्स बाय सरफेस टेन्शन इन द ड्रायेस्ट स्टेट or may fill up the pores partially or fully, saturating it with the useful nutrients dissolved in water essential for growth of the plants. तर जे सॉइलमध्ये जे पोर्स असतात, मायक्रोपोर्स आणि मॅक्रोपोर्स, एखाद्या प्लांटच्या रूट झोन जवळ असलेले ते काय करतात, एक मॉइश्चर त्यांच्यामध्ये धरून ठेवत असतात आणि ते एखाद्या प्लांटला अवेलेबल करून देत असतात. आणि त्यामध्ये काय असतं, जे मायक्रोपोर्स आणि मॅक्रोपोर्स आहेत त्यामध्ये वॉटर हे जे बाकी जे सर्व जे फोर्सेस आहेत त्यांच्या मदतीने वॉटर आपल्या प्लांट्सला अवेलेबल करून देत असतं. आणि हेच वॉटर आपल्या प्लांट्सला मिळतं आणि ते प्लांटच्या ग्रोथसाठी सर्वात महत्त्वाचं कार्य करत असतं पहा. आणि त्याचप्रमाणे जे सॉइलमधील ज्या वेगवेगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत, जे न्यूट्रियंट्स आहेत ते त्या सॉइलला त्या प्लांटला प्राप्त करून देत असतात. त्यानंतर पहा सॉइल वॉटर सिस्टीम. सॉइल इज हेट्रोजिनियस मास कन्सिस्टिंग ऑफ द 3 फेज ऑफ सिस्टीम, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅस. Mineral matter consisting of sand, silt and clay and organic matter form the largest fraction of the soil and serves as framework with numerous pores of various proportions. तर सॉइल काय आहे, वेगवेगळे जे घटक आहेत त्यांचा एक मास आहे. हेट्रोजिनियस म्हणजेच सिमिलर नसलेले. आणि सॉइल कशापासून तयार होतं, सॉलिडपासून, लिक्विडपासून आणि गॅसपासून. या सर्वांचा समावेश सॉइलमध्ये होत असतो पहा. आणि काय होतं, मिनरल मॅटर जे आहेत ते सँडपासून बनलेले असतात
किंवा सिल्ट किंवा क्ले किंवा ऑर्गॅनिक मॅटर या सर्वांचं मिळून मिनरल मॅटर तयार होत असतं आणि हे सर्वात जास्त प्रमाणात असतं सॉईल आणि जे फ्रेमवर्क आहे न्यूमरस पोर्सचं याचं सर्वांचे मिळून मिनरल मॅटर किंवा सॉईलमध्ये रूपांतर असतं. The void space between the soil particles is called as soil pore space. तर soil pore spaceला काय म्हणायचं की जे void space आहे म्हणजेच जे सॉइल पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये जो स्पेस राहतो आणि त्या स्पेसलाच म्हणायचं सॉइल पोर स्पेस. Decayed organic matter derived from the dead remains of plants and animals remain dispersed within the soil pore space. जे ऑर्गॅनिक मॅटर आहे की जे प्लांट्सच्या रॉ मटेरियलपासून बनलेलं असेल किंवा जे ॲनिमलच्या जे वेस्टेज मटेरियल असेल किंवा एखादा ॲनिमल मृत पावल्यानंतर त्याच्या मटेरियलपासून जे ऑर्गॅनिक मॅटर तयार होईल ते या पोर स्पेसमध्ये जाऊन थांबतं किंवा अडकतं आणि त्यामुळेच काय होतं सॉईलमध्ये ऑर्गॅनिक मॅटर हा जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो. तर त्यानंतर पाहायचं आहे सॉईल वॉटर मूवमेंट. तर सॉईलची वॉटर मूवमेंट कशी होते, ज्यावेळेला प्रेसिपिटेशन होतं त्यावेळेला या सॉईल सरफेसवरती ते पाणी पडलं जातं. त्यानंतर जिकडे उताराचा भाग आहे तिकडे ते जाऊन या ठिकाणी ते साचलं जातं. त्याचप्रमाणे हे ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी जे पाणी आहे ते इनफिल्ट्रेशन होत असतं आणि या ठिकाणी जे सर्व जे पोर स्पेस आहेत किंवा ग्राउंड वॉटर टेबल आहे यामध्ये ते पाणी जाऊन थांबतं. त्याचप्रमाणे जे सरफेसवरचं वॉटर आहे ते त्याच्या फ्लोनी डायरेक्ट ते स्ट्रीममध्ये जाऊन थांबेल आणि अशा प्रकारे जे सॉईल वॉटर आहे त्याची मूवमेंट होईल. काही पाणी त्यातलं इव्हापोरेशननी बाष्पीभवनाने निघून जाईल तर काही इनफिल्ट्रेट होईल आणि ते वॉटर टेबलमध्ये जाऊन समावेश होईल. त्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला जे सॉईल वॉटर आहे त्याच्याबद्दल. नॉर्मली वॉटर विल मूव फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल एरिया इन द सॉईल प्रोफाईल. जनरली द वॉटर मूवमेंट विदिन द सॉईल प्रोफाईल टेक्स प्लेस अंडर 3 कंडिशन्स. जे वॉटर मूवमेंट आहे ते काय होणार आहे पहा. जे सॉईल सरफेसवर असेल तर ते जो मोठा चढाचा भाग आहे तिकडून उताराच्या भागाकडे वाहत जाणार आहे आणि काही वॉटर असेल ते सॉईलमध्ये इनफिल्ट्रेट होईल आणि सॉईल प्रोफाईलमध्ये जाऊन थांबेल. तर जे वॉटर मूवमेंट आहे सॉईलमधील ते 3 कंडिशनमध्ये फ्लो होतं किंवा त्याची मूवमेंट होते. फर्स्ट कंडिशन इज सॅच्युरेटेड फ्लो, सेकंड इज अनसॅच्युरेटेड फ्लो अँड थर्ड इज वॉटर वेपर मूवमेंट. तर या ठिकाणी पहा जे वॉटर सॉईल सरफेस आहे त्याच्यावरती जर पाणी जर का पडलं तर ते खाली मुरत जातं आणि जर काही जे सॉईल आहे ती सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे किंवा पोर स्पेस जर जास्त असतील तर त्यामध्ये वॉटर वेपरची मूवमेंट कशी होते. या ठिकाणी पहा जे सॉईल पार्टिकल आहेत याच्यामध्ये जो हा पोर स्पेस दिसतोय याला म्हणायचं पोर स्पेस की ज्यामध्ये वॉटरची मूवमेंट होणार आहे. त्याचप्रमाणे वॉटरचं वेपरची सुद्धा मूवमेंट त्यामध्येच होणार आहे. तर फर्स्ट आपण पाहूयात वॉटर मूवमेंट इन सॅच्युरेटेड कंडिशन्स. दिस ऑकर्स विथ द सॉईल पोर्स आर कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर. ही कधी होणार आहे. सॅच्युरेटेड म्हणजे काय आहे, एखाद्या सॉईलमध्ये पूर्णपणे पाणी ऑकर झालेलं असेल किंवा आढळून आलेलं असेल. या ठिकाणी पहा या डायग्राममध्ये हे जे पूर्ण पोर स्पेस आहे त्यामध्ये पूर्णपणे सॉईल भरलेलं आहे म्हणजेच सॅच्युरेटेड कंडिशन आहे. या ठिकाणी जर का मोठा पाऊस आला तर किंवा ओव्हर इरिगेशन झालं, इरिगेशन जास्त प्रमाणात झालं तर ही सॅच्युरेटेड कंडिशन्स एखाद्या सॉईलमध्ये पाहायला मिळतील. सॅच्युरेटेड फ्लो इज वॉटर फ्लो कॉज्ड बाय ग्रॅव्हिटी पुल. It begins with infiltration which is water movement into soil when rain or irrigation water is on the soil surface. तर सॅच्युरेटेड कंडिशन कधी होते वॉटरला पहा
एखादं पाणी जर का एखाद्या सॉईलवरती पडलं तर ते ग्रॅव्हिटीच्या फोर्सने ते जमिनीकडे फ्लो होणारच आहे किंवा इनफिल्ट्रेशन होणारच आहे. परंतु जर का पाऊस आला किंवा इरिगेशन दिलं तर ते देखील आपल्या सॉईलमध्ये इनफिल्ट्रेट होणार आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा सॅच्युरेटेड कंडिशन ही तयार होणार आहे. When the soil profile is wetted, the movement of more water flowing through the wetted soil is termed percolation. तर या ठिकाणी पर्क्युलेशनची डेफिनेशन आहे पहा, ही इम्पॉर्टंट असणार आहे. जर काय एखादं सॉइल प्रोफाईल हे वेट असेल म्हणजे त्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असेल आणि तरीही त्याच्यामध्ये वॉटरचं जे फ्लोविंग आहे ते होणं यालाच पर्क्युलेशन असं म्हणतात. जनरली रेट ऑफ फ्लो ऑफ व्हेरियस टेक्स्चर सॉईल इन द फॉलोइंग सिक्वेन्स. तर जो इनफिल्ट्रेशन किंवा पर्क्युलेशन आहे ते सर्वात जास्त असेल ते सँड सॉईलमध्ये, त्याच्यानंतर असेल ते लोम सॉईलमध्ये आणि त्यानंतर सर्वात कमी पर्क्युलेशन होईल ते क्ले सॉईलमध्ये. बिकॉज क्ले सॉईलमध्ये ऑलरेडी जे सॉईल आहे ती वेट असेल, त्यामुळे पाण्याचं जे मुरणे हे कमी प्रमाणात किंवा स्लो रेटनं होत असेल. त्यानंतर लोम सॉईलमध्ये त्याच्यापेक्षा जास्त होईल आणि सँड सॉईलमध्ये तुम्ही एकदा पहा, सँडी सॉईलमध्ये जर तुम्ही पाणी ओतलं तर ते काही क्षणातच ते जमिनीमध्ये मुरलं जातं. त्याचप्रमाणे अनसॅच्युरेटेडची डायग्राम पहा, त्याचप्रमाणे व्हेपर जे मुवमेंट आहे त्याचीही तुम्ही पाहू शकताय. तर हे होते वॉटर मुवमेंट इन सॅच्युरेटेड कंडिशन्स. त्याचप्रमाणे हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी कशी काढतात पहा. हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी कॅन बी एक्सप्रेस्ड मॅथमॅटिकली ॲज व्ही इज इक्वल टू के इंटू एफ. व्ही म्हणजे काय आहे, व्ही म्हणजे व्हॉल्यूम असणार आहे. टोटल व्हॉल्यूम ऑफ वॉटर मूव्ड पर युनिट टाईम मीन्स व्ही. एफ मीन्स वॉटर मुव्हिंग फोर्स. के मीन्स हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी ऑफ सॉईल. तर हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटीचा जो फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू के इंटू एफ, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला पाहायचं आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग मुवमेंट ऑफ वॉटर, जे वॉटरची मुवमेंट आहे त्याच्यावरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामधील फर्स्ट असणार आहे सॉईलचं टेक्स्चर, सेकंड स्ट्रक्चर, थर्ड अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, फोर्थ डेप्थ ऑफ सॉईल टू हार्ड पॅन, अमाऊंट ऑफ वॉटर इन द सॉईल, सिक्स्थ टेम्परेचर अँड सेवन्थ इज प्रेशर. तर एखादं पाणी असेल एखाद्या सॉईलमधील, त्याची मूवमेंट होण्यासाठी हे 7 घटक कारणीभूत ठरतात किंवा या 7 घटकांवरती ती मूवमेंट अवलंबून असते. तर याच्यावरतीच काय केलं होतं, जे वॉटरचा जो फ्लो आहे त्याच्यावरती एक सायंटिस्ट आहे डार्सी नावाचा. त्या सायंटिस्टनं काय केलं की त्याचा डार्सीचा एक लॉ त्यांनी संशोधित केला आणि तो त्याने मांडला आणि तोच लॉ आपल्याला वॉटर मुवमेंटशी निगडीत आहे पहा. द वर्टिकल वॉटर फ्लो रेट थ्रू सॉईल इज गिवन बाय डार्सीज लॉ. द लॉ स्टेट्स दॅट रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड ऑर फ्लक्स through a porous medium is proportional to hydraulic gradient in the direction of flow of liquid. तर त्यांनी काय म्हटलं पहा, जो लिक्विडचा जो फ्लो आहे, जो व्हर्टिकल फ्लो आहे त्याचा रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे हायड्रॉलिक ग्रॅडियंटसोबत, की जो लिक्विडचा फ्लो सांगू शकेल आणि पोरस मीडियमसोबत. तर यामध्ये QW पहा, QW म्हणजेच क्वांटिटी ऑफ वॉटर इन सेंटीमीटर. के मीन्स रेट कॉन्स्टंट सेंटीमीटर पर सेकंड. DH मीन्स वॉटर हाइट और हेड इन सेंटीमीटर. A मीन्स सॉइल एरिया इन स्क्वेअर मीटर. DL मीन्स सॉइल डेप्थ इन सेंटीमीटर. तर या ठिकाणी पहा, जो हायड्रॉलिक ग्रेड लाईन आहे याचा जो H असणार आहे ती हाईट असणार आहे आणि Q मीन्स क्वांटिटी ऑफ वॉटर, K मीन्स कॉन्स्टंट, A मीन्स सॉइल एरिया आणि H मीन्स हाईट, L मीन्स जे लेंथ आहे ती. आणि जो पोरस मीडियम असणार आहे
तोही त्यामध्ये उपलब्ध असणार आहे. तर या डार्सीज लॉजवरती तुम्हाला एखादं एक्झाम्पल येऊ शकतं थिअरी एक्झाम किंवा प्रॅक्टिकल एक्झामिनेशनमध्ये. त्यानंतर जी दुसरी मूवमेंट आहे ती असणार आहे वॉटर मूवमेंट इन अनसॅच्युरेटेड कंडिशन. जर एखादी सॉईल जर जास्त वेट नसेल किंवा ड्राय असेल तर काय होतं पहा. वॉटर बिनीथ द लँड सरफेस ऑकर इन टू प्रिन्सिपल झोन्स, अनसॅच्युरेटेड झोन अँड सॅच्युरेटेड झोन. In unsaturated zone, the spaces between particle grains and cracks in rock contain both air and water. तर काय असतं बघा, सॅच्युरेटेडमध्ये काय असतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अवेलेबल असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये एअर जाण्यासाठी काहीच जागा शिल्लक नसते. त्यामुळे काय होतं पहा की जे प्लांटचे जे रूट्स आहेत ते चॉकअप होण्याची शक्यता असते आणि त्यांना सफिशियंट अमाऊंटमध्ये एअर हा मिळत नसतो. त्यामुळे काय होतं, खूप पिकांचं नुकसान होऊ शकतं. एखादा पाऊस आल्यानंतर तुम्ही ही परिस्थिती अनुभवलेली असेल पहा. Although a considerable amount of water can be present in unsaturated zone, this water cannot be pumped by wells because capillary force hold it too tightly. जरी एखादा चांगल्या अमाऊंटमध्ये जरी वॉटर यामध्ये प्रेझेंट असेल तरी आपल्याला ते पाणी एखाद्या मोटारीच्या सहाय्यानं किंवा एखाद्या विहिरीमध्ये सुद्धा आपण साठवू शकत नाही. त्याचं कारण काय आहे की जे वॉटर आहे आणि जो पोर स्पेस आहे यांच्यामध्ये जे फोर्स असतात, कॅपिलरी फोर्स, यांनी त्या पाण्याला खूप टाईटली त्यांनी धरून ठेवलेलं असतं. In contrast to unsaturated zone, the void in saturated zone are completely filled with water. म्हणजेच काय पहा, अनसॅच्युरेटेड कंडिशनच्या विरोधात सॅच्युरेटेड झोनमध्ये काय असतं, जे सर्व जे झोन्स आहेत ते पूर्णपणे पाण्याने भरलेले असतात. हे कशामध्ये? सॅच्युरेटेडमध्ये. अनसॅच्युरेटेडमध्ये काय असतं, पाण्यासोबत एअरसुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतं आणि ही सर्वात चांगली मूवमेंट असणार आहे एखाद्या प्लांटच्या ग्रोथसाठी. द रेट ऑफ अनसॅच्युरेटेड फ्लो इन व्हेरियस सॉइल टेक्स्चर इज इन द फॉलोइंग ऑर्डर. अनसॅच्युरेटेडमध्ये काय असतं, जे वॉटरची मूवमेंट आहे ती कशा प्रकारे असते पहा. ती सर्वात कमी असते सँडमध्ये, त्यानंतर लोममध्ये आणि क्लेमध्ये. जर तुमची क्ले सॉईल असेल तर आणि ती अनसॅच्युरेटेड असेल तर त्यामध्ये पाण्याचा फ्लो सर्वात जास्त असणार आहे, कारण त्यामध्ये वॉटरचे जे कॅपिलरी पोर्स आहेत किंवा सॉईलमध्ये जे कॅपिलरी पोर्स आहेत ते अवेलेबल असणार आहेत आणि ग्रॅव्हिटी फोर्स त्यामध्ये सर्वात जास्त ॲप्लाय होणार आहे. यामध्ये पहा अनसॅच्युरेटेड फ्लोमध्ये काय असतं पहा, मायक्रोपोर्स फुल ऑफ एअर, म्हणजे जे मायक्रोपोर्स आहेत ते वॉटर प्लस एअरपासून असतात आणि सॅच्युरेटेडमध्ये फक्त वॉटर असेल. मॉइश्चर टेन्शन ग्रॅडियंट क्रिएट्स अनसॅच्युरेटेड फ्लो. जे ग्रॅडियंट आहे, मॉइश्चरचं जे टेन्शन आहे यामधील दोन्हीमधील, ते अनसॅच्युरेटेड फ्लो हे तयार करतात. इट इज फ्लो ऑफ वॉटर हेल्ड बिटवीन वॉटर पोटेन्शियल मोर दॅन -1/3 bars. तर हे इम्पॉर्टंट असणार पहा, जे वॉटर फ्लो आहे त्याचा पोटेन्शियल हा असतो -1/3 बारपेक्षा जास्त. म्हणूनच अनसॅच्युरेटेड जो फ्लो आहे त्यामध्ये क्ले सॉईलमध्ये सर्वात जास्त मूवमेंट होते. त्यानंतर तिसरा टाईप आहे वॉटर वेपर मूवमेंट, की जे सॉईलमधील जे बाष्प आहे त्याची मूवमेंट कशी होते, आणि ही होणार आहे फक्त त्यामधील असलेल्या पोर स्पेसच्या सहाय्यानं. इट टेक्स प्लेस विदिन द सॉईल ॲज वेल ॲज बिटवीन सॉईल अँड ॲटमॉस्फिअर अंडर ड्राय रेंज. जर का आपली एखादी सॉईल जर ड्राय असेल तर जी वॉटर वेपर मूवमेंट आहे ती सॉईल आणि ॲटमॉस्फिअर यांच्यामध्ये होणार आहे. द वेपरायझेशन अंडर वेट रेंज इज नॉट टेकन इन टू अकाउंट इन इरिगेशन प्रॅक्टिसेस ॲज इट इज इन द निग्लिजिबल रेंज. जे वेपरायझेशन आहे ते इरिगेटेड जे सॉईल असतील त्यामध्ये खूप कमी प्रमाणात होत असेल पहा, बिकॉज जे सॉईल आहे त्यामधून जे वेपर आहे पोर स्पेसच त्यांचे सर्व भरलेले असतील
तर जी वॉटरची आहे ती जी वेपर आहे ती मूवमेंट कशी करणार, त्यांचं वेपरायझेशन हे थांबणार आहे. बिकॉज एखादी जर सॉईल असेल आणि त्याच्यावरती पूर्ण पाणी भरलेलं असेल तर त्यामधून एअर बाहेर येण्यासाठी सुद्धा जागा नसेल तर त्याची मूवमेंट किती होणार, अशी खूप निग्लिजिबल रेंजमध्ये होत असते ती. द फायनर द सॉईल पोर्स हायर इन द मॉइश्चर टेन्शन अंडर विच मॅक्झिमम वॉटर वेपर ऑकर्स. जे सॉईल ड्राय आहे किंवा ते फाईन पार्टिकल्सपासून बनलेले आहे की ज्यामध्ये वॉटरची जी वेपरची मूवमेंट आहे ती होण्यासाठी जागा असेल तर त्यामध्ये सर्वात जास्त वॉटर वेपर मूवमेंट होणार आहे. बिकॉज वेपरायझेशन प्रोसेस होण्यासाठी ती सॉईल मदत करत असते. इन द कोर्स टेक्स्चर द सॉईल ॲट लो टेन्शन द सॉईल पोर्स बिकम फ्री ऑफ लिक्विड वॉटर. वेन सॉईल ड्रायड आउट देर इज लिटल मॉइश्चर लेफ्ट फॉर वेपर ट्रान्सफर. जी कोर्स टेक्स्चर सॉईल आहे त्यामध्ये लोअर टेन्शनला जे सॉईल पोअर आहेत ते लिक्विड वॉटरने भरलेले असतात आणि जेव्हा सॉईल ही ड्राय होईल आणि तेव्हा काय होईल, थोड्याशा प्रमाणामध्ये मॉइश्चर त्यामध्ये उपलब्ध असेल आणि ते वेपरमध्ये ट्रान्सफर होऊ शकेल. ही असतं ते कोर्स टेक्स्चर सॉईलमध्ये. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, कोर टेक्स्चर सॉईलमध्ये काय होतात, फाईन टेक्स्चर सॉईलमध्ये काय होतात आणि वेट रेंज सॉईलमध्ये काय होतं. तर हे आहे वॉटर वेपर मूवमेंट की ज्यामध्ये कशा प्रकारे वॉटरची वेपरची मूवमेंट होते. पहा, मूवमेंट फ्रॉम हाय सॉईल वेपर प्रेशर टू अ ड्राय सॉईल लो वेपर प्रेशर. जे मूवमेंट आहे सॉईल वॉटर प्रेशरची ती ड्राय सॉईलमध्ये सर्वात जास्त होईल. पहा, द मूवमेंट ऑफ वॉटर वेपर फ्रॉम सॉईल टेक्स प्लेस इन टू वेज, इंटरनल मूवमेंट अँड एक्सटर्नल मूवमेंट. या ठिकाणी पहा, जे वॉटर वेपर आहे ते दोन प्रकारे होत असेल, इंटरनल मूवमेंटमुळं आणि एक्सटर्नल मूवमेंटमुळं. तर यानंतर पाहायचं आहे आपल्याला फोर्स ॲक्टिंग ऑन वॉटर मूवमेंट इन सॉईल. जे वॉटर मूवमेंट आहे सॉईलमधील त्याच्यावरती कोणकोणते प्रकारचे फोर्स ॲक्ट होतात आणि त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. द रिटेन्शन अँड मूवमेंट ऑफ वॉटर इन सॉइल्स, द अपटेक अँड ट्रान्सलोकेशन इन प्लांट्स अँड इट्स लॉस टू द ॲटमॉस्फिअर आर ऑल एनर्जी रिलेटेड फेनॉमेनन. जे सॉईलमधील जे रिटेन्शन आहे आणि मूवमेंट आहे ती पूर्णपणे अवलंबून आहे ॲटमॉस्फिअरमधील जे एनर्जी रिलेटेड जे कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती. त्यामुळेच ते फोर्सेस त्याच्यावरती ॲक्ट होणार आहेत. द वॉटर मूव्ज रेडिली फ्रॉम हाय फ्री एनर्जी टू लो फ्री एनर्जी. वॉटर काय करतं, ज्या ठिकाणी जास्त फ्री एनर्जी आहे तिथून लो फ्री एनर्जीकडे मूव करतं. द मोर स्ट्रॉंगली वॉटर इज हेल्ड इन द सॉईल वेन द ग्रेटर इज हीट रिक्वायर्ड. दिस इज कॉल्ड सॉइल्ड वॉटर एनर्जी कन्सेप्ट. तर काय होतं पहा, जे वॉटर आहे ते स्ट्रॉंगली सॉईलमध्ये केव्हा राहतं की जेव्हा सर्वात जास्त हीट एनर्जी त्यामध्ये उपलब्ध असते. आणि याच कन्सेप्टला म्हणायचं सॉईल वॉटर एनर्जी कन्सेप्ट. तर ज्या एनर्जी आहेत त्या एनर्जीमध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे फोर्सेस आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. डिफरंट काइंड्स ऑफ एनर्जी आर इन्वॉल्वड इन धिस इन्क्लुडिंग पोटेन्शियल अँड कायनेटिक फोर्स. जर सॉईल वॉटर मूवमेंटसाठी ज्या वेगवेगळ्या एनर्जी आपल्याला आवश्यक असतात आणि त्यांमधील पोटेन्शियल अँड कायनेटिक फोर्स हा इन्क्लूड असतो ते आपल्याला पाहायचे आहेत. आणि त्यामधील फर्स्ट आहे तो मॅट्रिक फोर्स. तर त्यामध्ये पहा, इट इज द फोर्स ड्यू टू अट्रॅक्शन ऑफ सॉईल कोलॉइड्स फॉर वॉटर विच मार्कडली रिड्युसेस द फ्री एनर्जी ऑफ ॲब्सॉर्ब्ड वॉटर मोलिक्यूल. जो मॅट्रिक फोर्स आहे तो काय होईल, हा फोर्स तयार होईल जे अट्रॅक्शन आहे सॉईल कोलॉइड्स याच्यामधील पाण्यासाठीचं, त्याच्यासाठी जेव्हा अट्रॅक्शन तयार होईल तेव्हा तो फोर्स यामध्ये ॲप्लाय होईल, त्यालाच म्हणायचं मॅट्रिक फोर्स. जर तुम्ही पहा एखाद्या सॉईलवरती जर तुम्ही पाणी ओतलं, तुम्ही जर मातीचा ढेकूळ घेतला आणि त्याच्यावरती पाणी ओतलं तर ते जे सॉईल कोलॉइड्स आहेत ते ॲब्सॉर्ब करायला चालू करतात वॉटर मॉलिक्युल्स.
आणि त्यामध्ये अट्रॅक्शन तयार होतं. ते सॉईल आहे ती थोडीशी कमी प्रमाण व्हायला चालू होतं, कारण त्याच्यामधील जे पार्टिकल्स आहेत सॉईल पार्टिकल त्यांनी ते वॉटर ॲब्सॉर्ब केलेलं असतं. सेकंड, ऑस्मॉटिक फोर्स. इट इज फोर्स ड्यू टू अट्रॅक्शन ऑफ आयन्स अँड अदर सोल्यूट्स फॉर विच to reduces the free energy of soil solution. Metric and osmotic potential are negative and reduces the free energy level of the soil water. ऑस्मॉटिक फोर्स केव्हा लागतो पहा, जेव्हा दोन आयन्सचं अट्रॅक्शन चालू असतं पाण्यासाठीचं ते किंवा अदर सोल्यूट्सचं अट्रॅक्शन सुरू असतं पाणी शोषून घेण्यासाठी, तेव्हा जी एनर्जी फ्री एनर्जी तयार होते किंवा ती रिड्यूस होते त्याला म्हणायचं ऑस्मॉटिक फोर्स. आणि यामध्ये मॅट्रिक आणि ऑस्मॉटिक पोटेन्शियल आहेत ते निगेटिव्ह असतात आणि त्यामध्ये जी फ्री एनर्जी आहे ती रिड्यूस होत असते. त्यानंतर अजून एक असेल तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. इट इज फोर्स ड्यू टू अट्रॅक्शन टूवर्ड्स द अर्थ सेंटर विच लीड्स टू पुल द वॉटर डाऊनवर्ड. दिस फोर्स ऑलवेज पॉझिटिव्ह. तर पहा, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये काय असणार आहे, पाण्याची मूवमेंट ही डाऊनवर्ड होणार आहे बिकॉज ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी फोर्स. आणि त्यामुळे काय आहे, ते जे अट्रॅक्शन आहे ते अर्थच्या सेंटरकडे असणार आहे आणि ते पूल डाऊन करत असणार आहे वॉटरसाठी आणि वॉटर मूवमेंट ही व्हर्टिकली डाऊनवर्ड होणार आहे. तर त्यानंतर जे मूवमेंट आहे वॉटर ते कशा प्रकारे होते पाहायचं आहे आपल्याला. मूवमेंट ऑफ वॉटर इन टू द सॉईल. तर जी पाण्याची जी मूवमेंट आहे जी सॉईलमध्ये सरफेसपासून खाली कशा प्रकारे होते हे पाहायचं आहे आणि त्या प्रोसेसला कोणकोणते फॅक्टर्स अवलंबून असतात किंवा इफेक्ट करतात ह्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला पाहायचे आहेत. आणि त्यामधील जे मेन असणार आहे ते इनफिल्ट्रेशन, परमेबिलिटी, पर्क्युलेशन, कॅपिलरी मूवमेंट अँड सीपेज. द मेन प्रोसेसेस थ्रू द विच वॉटर एंटर्स टू द सॉईल ॲज फॉलोज. तर या ज्या प्रोसेसेस आहेत त्यांच्यामुळंच आपल्याला वॉटरची मूवमेंट सॉईलमध्ये पाहायला मिळते पहा. आणि त्याच ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला वन बाय वन पाहायच्या आहेत. आणि त्यामधील फर्स्ट कन्सेप्ट आहे इनफिल्ट्रेशन. त्याचे जर डेफिनेशन आपल्याला पाहायचे असेल तर द डाऊनवर्ड मूवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम द सरफेस इन टू द सॉईल इज कॉल्ड एज इनफिल्ट्रेशन. इट इज एक्सप्रेस्ड इन सेंटीमीटर पर हावर. इट ऑकर्स इन अनसॅच्युरेटेड सॉईल. एखाद्या पाण्याची जर डाऊनवर्ड मूवमेंट असेल सरफेसपासून सॉईलपर्यंत त्याला म्हणायचं इनफिल्ट्रेशन आणि हे एक्सप्रेस केलं जातं सेंटीमीटर पर हावर. प्रत्येक तासाला किती सेंटीमीटर पाणी खाली झिरपलं यालाच म्हणायचं इनफिल्ट्रेशन. आणि हे जास्तीत जास्त आढळून येतं अनसॅच्युरेटेड सॉईलमध्ये बिकॉज त्यामध्ये पोअर स्पेस एअर आणि सॉईल या दोन्हीमधील आढळून येत असतील. म्हणजेच फिल्ट्रेशन करण्यासाठी ज्या सॉईलमध्ये जास्तीत जास्त जागा आहे ती म्हणजे अनसॅच्युरेटेड सॉईल. इनफिल्ट्रेशन रेट इज द रेट ॲट विच वॉटर इज पासिंग थ्रू द सॉईल सरफेस अँड फ्लोविंग इन टू द सॉईल प्रोफाईल. इनफिल्ट्रेशन रेट म्हणजे काय आहे, जे पाणी आहे ते सॉईल सरफेसमध्ये किती वेगाने एंटर होते आणि किती वेगाने सॉईलच्या प्रोफाईलपर्यंत पोहोचते याला म्हणायचं इनफिल्ट्रेशन रेट. तर याचं चांगलं उदाहरण किंवा विथ पिक्चर आपल्याला पाहायचं असेल तर पहा. आणि इनफिल्ट्रेशन रेटसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी जर पाणी पडलं तर ते वॉटर टेबलमध्ये किती वेळामध्ये पोहोचते ह्याला म्हणायचं इनफिल्ट्रेशन रेट. आणि या ठिकाणी जर पाऊस पडला किंवा पाणी एखादं पडलं तर ते मातीमध्ये झिरपणं यालाच म्हणायचं इनफिल्ट्रेशन. तर इनफिल्ट्रेशन रेट आपल्याला पाहायचं आहे मिलीमीटर पर हावरमध्ये पहा. सँडी अँड सिल्टी सॉईलमध्ये 10 to 20 मिलीमीटर पर हावर असतो. लोमीमध्ये 5 to 10, क्ले सॉईलमध्ये 1 to 5 अँड सोडिक क्लेवीज सॉईलमध्ये अबाव 1. तर सर्वात जास्त इनफिल्ट्रेशन रेट कोणत्या सॉईलमध्ये असतो याचं आन्सर जर तुम्हाला विचारलं तर सँडी अँड सिल्टी सॉईल हे आन्सर येईल पहा. त्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आहे त्याचप्रमाणे जे फॅक्टर्स आहेत इनफिल्ट्रेशन रेटवर अफेक्ट करणारे ते पाहूयात. फर्स्ट इज द कॉम्पॅक्टनेस ऑफ सॉईल सरफेस.
A compact soil surface permits less infiltration, whereas more infiltration occurs from loose soil surface. तर एखादा जो सॉइल सरफेस आहे त्याच्या कॉम्पॅक्टनेसवरती सुद्धा इन्फिल्ट्रेशन रेट हा अवलंबून असतो, बरोबर. म्हणजेच जो सॉइल सरफेस आहे तो किती हार्ड आहे किंवा किती घट्ट बसलेला आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला इन्फिल्ट्रेशन रेट हा फॅक्टर अफेक्टिंग करताना दिसू शकतो. इम्पॅक्ट ऑफ रेन ड्रॉप. The force with which raindrop falls on ground is said to be impact of raindrop. Ordinary size varies from 0.5 to 4 mm in diameter. जर एखादा जो पाऊस असेल, पावसाचा जो थेंब असेल तो वरून सॉइलवरती पडताना किती स्पीडनं पडलेला आहे किंवा किती फोर्सनं पडलेला आहे हे सुद्धा इन्फिल्ट्रेशन रेट ठरवू शकतं. बिकॉज जेवढं जास्त स्पीड असेल तेवढं जास्त इन्फिल्ट्रेशन रेट असेल. आणि जो ऑर्डिनरी साईज आहे रेन ड्रॉपचा डायमीटरचा तो असणार आहे 0.5 to 4 मिलीमीटर. त्यानंतर थर्ड जो फॅक्टर असणार आहे तो सॉईल कवर. तर पहा सॉईल कवर म्हणजे काय आहे, एखाद्या सॉईल सरफेसवरती कोणकोणते रॉ मटेरियल किंवा जे क्रॉप रेसिड्यूज आहेत किंवा व्हेजिटेटिव्ह कवर आहेत त्याच्यावरती सुद्धा इन्फिल्ट्रेशन रेट हा अवलंबून असेल. सॉईल सरफेस विथ vegetative cover has more infiltration rate than bare soil because sealing of capillary is not observed. एखाद्या जर सॉइल सरफेसवरती क्रॉपचे जे रेसिड्यू किंवा व्हेजिटेटिव्ह पार्ट जर असतील तर त्या सॉइलमध्ये इन्फिल्ट्रेशन रेट हे जास्त असेल. जर तुम्ही पहा एखाद्या वॉटर फ्लोमध्ये जर क्रॉप रेसिड्यू किंवा व्हेजिटेटिव्ह मटेरियल असेल तर त्याचा वॉटर फ्लो हा कमी होतो. तुम्ही जर नद्या पाहिल्या असतील तर जे शेवाळ किंवा जे प्लांट्स उगवलेले असतात एखाद्या नदीमध्ये किंवा ओढ्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं पुढचा जो फ्लो आहे तो कमी होतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपलं पाऊस पडणार आहे किंवा आपण वॉटर देणार आहे तेव्हा जर व्हेजिटेटिव्ह कवर असेल तर त्यामध्ये पाणी हे अडून ते इन्फिल्ट्रेट जास्तीत जास्त प्रमाणात होतं. त्यानंतर चौथा फॅक्टर आहे सॉईल वेटनेस. आता पहा इन्फिल्ट्रेशन रेट केव्हा जास्त असणार आहे, सॉईल ओलसर असेल किंवा ड्राय असेल कोणत्या वेळेला जास्त असणार आहे हे तुम्ही लॉजिकनं सुद्धा सांगू शकता. जर सॉईल ही ड्राय असेल किंवा कोरडी असेल वाळलेली असेल तर सर्वात जास्त इन्फिल्ट्रेशन रेट त्यामध्ये असणार आहे, बरोबर. If soil is wet, infiltration is less. In dry soil, infiltration is more. ॲज युजल आहे, लॉजिकली आहे, त्यामध्ये तुम्हाला सह सांगू शकता तुम्ही. त्यानंतर पाचवा फॅक्टर असणार आहे सॉइल टेम्परेचर. सॉइल टेम्परेचर पहा, वॉर्म सॉइल ॲब्सॉर्ब्स मोर वॉटर दॅन कोल्ड सॉइल्स. म्हणजेच पहा एखादी जर सॉइल ही जर तापलेली असेल तर ती सर्वात जास्त पाणी शोषून घेणार आहे, बरोबर. बिकॉज त्यामध्ये हीट एनर्जी असणार आहे. पण त्याच विरुद्ध कोल्ड सॉईल असेल तर ती जे वॉटर ड्रॉप्स आहेत ते जास्त कमी प्रमाणामध्ये वॉटर शोषून घेतील. त्यानंतर सहावा फॅक्टर आहे सॉईल टेक्स्चर. इन कोर्स टेक्स्चर द सॉईल इन्फिल्ट्रेशन रेट इज मोर कंपेअर टू हेवी सॉइल्स. इन कोर्स टेक्स्चर्ड सॉइल्स द नंबर्स ऑफ मायक्रोपोर्स आर मोर. जी कोर्स टेक्स्चर सॉईल आहेत म्हणजेच जी आपली चिकट माती असते त्याच्यापेक्षा ज्या वेगळ्या माती असतात पहा सँडी सॉईलसारख्या किंवा जी लाल माती असेल किंवा आपण मुरुम टाकण्यासाठी जी माती वापरतो त्यामध्ये काय असणार आहे इन्फिल्ट्रेशन रेट हा मोर असणार आहे. त्याचप्रमाणे जे क्ले सॉईल आहेत ब्लॅक सॉईल आहेत यामध्ये इन्फिल्ट्रेशन रेट हा कमी असणार आहे. बिकॉज त्यामध्ये पहिल्यांदाच पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. जर का एखाद्या सॉईल पार्टिकल किंवा सॉईल सरफेसवरती हेवी सॉईलचं जर पाणी पडलं तर ऑलरेडी त्या सॉईलमध्ये पाणी स्टोअर करून ठेवलेलं असणार आहे. त्यामुळे काय होईल इन्फिल्ट्रेशन रेट हा कमी होईल. सेवन्थ डेप्थ ऑफ सॉईल. Shallow soils permits less water to enter into the soil than too deep soils. आता डेप्थ ऑफ सॉईलवरती सुद्धा इन्फिल्ट्रेशन रेट हा अवलंबून असणार आहे, बरोबर.
ज्या शालो सॉईल आहेत त्या कमी पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी परमिट करणार, बिकॉज जी डेप्थ आहे सॉईलची ती कमी असणार आहे शॉलो सॉईलची. त्याचप्रमाणे ज्या डीप सॉईल आहेत, ज्या खोलवरपणे सॉईल ह्या असतात, त्या इनफिल्ट्रेशन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये परमिट करतील पाण्याला. तर हे आहेत फॅक्टर्स अफेक्टिंग इनफिल्ट्रेशन. त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो पर्कोलेशन. त्यामध्ये पहा, इट इज द वर्टिकल मूवमेंट ऑफ वॉटर इन द सॉईल ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. तर ही देखील डेफिनेशनसुद्धा आहे. ही पर्क्युलेशन म्हणजे काय आहे, एखाद्या पाण्याची वर्टिकल मूवमेंट, उभी मूवमेंट, की जी कशामुळे होते, ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे होते, त्याला म्हणून पर्क्युलेशन. पर्क्युलेशन ऑकर्स वेन द वॉटर इज अंडर प्रेशर ऑर वेन द टेन्शन इज स्मॉलर दॅन अबाउट 1/2 ॲटमॉस्फिअर. पर्क्युलेशन केव्हा होतो, जेव्हा प्रेशर किंवा जे टेन्शन आहे ते 1/2 ॲटमॉस्फिअरपेक्षा कमी असतं. त्यानंतर पहा, इट ऑकर्स इन सॅच्युरेटेड सॉईल. ज्या सॅच्युरेटेड सॉईल आहेत त्यामध्ये पर्क्युलेशन हे आढळून येतं. म्हणजेच एखाद्या सॉईल सरफेसवरती पाणी जर साठून राहिलं तर त्याचे मूवमेंट खाली व्हायला चालू होते, पर्क्युलेशन व्हायला चालू होतं, आणि ती मूवमेंट वॉटर टेबलपर्यंत जाईपर्यंत होते. वॉटर टेबल फुल झाल्यानंतर ती मूवमेंट हॉरिझॉन्टल व्हायला चालू होईल. या ठिकाणी पहा, जे सरफेस वॉटर आहे ते पर्क्युलेशन व्हायला चालू आहे इथं, आणि ते ग्राउंड वॉटरमध्ये ते भरलं जातं. आणि त्यानंतर जेव्हा ग्राउंड वॉटर टेबल फुल होईल तेव्हा या ठिकाणी असं पाणी साठायला चालू होईल. फॉर एक्झाम्पल, जे डॅम्स असतात त्यामध्ये पर्क्युलेशन होऊन त्यांचं ग्राउंड वॉटर फ्लो पूर्ण भरल्यानंतर पाणी साठायला सुरुवात करतात. आणि सर्वात जास्त पर्क्युलेशन रेट असतो तो सँडी सॉईलमध्ये. हे देखील ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो सिपेज. सिपेज म्हणजे काय, आता तुम्हाला हे जे सर्व कन्सेप्ट आहेत ते पूर्णपणे खात्रीशीर माहीत असणं खूप गरजेचं आहे. एखादा ऑब्जेक्टिव्हला जर क्वेश्चन आला तर तुम्ही त्यामध्ये थापा मारू शकत नाही, किंवा उगाच आन्सर येत नाही म्हणून पर्क्युलेशन लिहिलं, इनफिल्ट्रेशन लिहिलं, सिपेज लिहिलं, असं तुम्ही करून चालणार नाही. तुम्हाला या कन्सेप्ट या क्लिअरच पाहिजेत. आणि आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्रिस्टल अँड क्लिअर सांगितलेल्या आहेत. तर सिपेज पहा, इट इज द हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ वॉटर इन चॅनल ऑर कॅनल इज सिपेज. जर एखादं जर चॅनल असेल किंवा कॅनॉल असेल, ओके, त्यामधील जो हॉरिझॉन्टल फ्लो असेल, हॉरिझॉन्टल फ्लो, तर त्याला म्हणायचं सिपेज. तर पहा, एखादा थोडक्यात तुम्ही पाट धरा. तुम्ही जर का पाण्याचा पाट पाहिला तर तो पाट पूर्णपणे भरला, पुढे कुठेतरी कॅनल किंवा तो पाट असेल तो या ठिकाणी कुठेतरी अडला गेला असेल. तर हा पूर्ण भरल्यानंतर या ठिकाणी इकडून या ठिकाणी असं जे पाणी बाहेर पडतं याला म्हणायचं सिपेज. समजलं. वॉटर लॉस फ्रॉम चॅनेल ऑर कॅनॉल मेनली ड्यू टू सिपेज. जे वॉटर आहे ते सर्वात जास्त लॉस कसं होतं, या सिपेजमुळं. की पुढे जर का कॅनलला किंवा चॅनलला जर का स्टॉप केला असेल त्याचा फ्लो, तर त्याच्या चॅनलच्या किंवा कॅनॉलच्या बाहेर पाणी पडायला चालू होतं, आणि त्यालाच म्हणायचं सिपेज. तर या ठिकाणी पहा, जे वॉटर लॉस आहे ते सर्वात जास्त होतं सिपेजमुळे. आता या ठिकाणी पहा, डॅम आहे या ठिकाणी, यामध्ये या ठिकाणी सिपेज आहे, की या ठिकाणी अडल्यानंतर दुसरीकडे कुठूनही पाणी चालू होणं म्हणजे सिपेज. तर सिपेज हा कन्सेप्ट तुम्हाला समजलाच असेल. त्यानंतर जो पुढचा कन्सेप्ट आहे 4थ्या क्रमांकाचा, परमिएबिलिटी. तर परमिएबिलिटीबद्दल पाहूया. द एबिलिटी ऑफ सॉईल टू मुवमेंट ऑफ एअर अँड वॉटर इज नोन ॲज परमिएबिलिटी. एखाद्या सॉईलची ॲबिलिटी, की ज्या सॉईलमध्ये एअर आणि वॉटरची मुवमेंट होऊ शकेल, याला म्हणायचं परमिएबिलिटी. आणि जी प्रत्येक सॉईल असेल त्या प्रत्येक सॉईलमध्ये जर परमिएबिलिटी चांगली असेल तर त्या प्लांटची ग्रोथ ही चांगली होणार आहे. ओके. सॉईल
have in clay have small pore spaces, so water passes through only slowly. जर क्ले सॉईल असेल, पहा चिकट माती असेल, तर त्यामध्ये जे सॉईल पोर स्पेसेस असणार आहे दोन पार्टिकलच्या मधील, ते खूप लहान असणार आहे आणि जे पाणी असणार आहे ते खूप स्लोली फ्लो होणार आहे खालीपर्यंत. पण जर का सँडी सॉईल असेल किंवा टेक्स्चर्ड सॉईल असतील, तर त्यामध्ये हे जे तिथले जे पोर स्पेसेस आहेत ते मोठे असतात. त्यामुळे काय होतं, पाण्याचं इनफिल्ट्रेशन हे जास्त होतं किंवा जे पाण्याचं मूवमेंट आहे ते फास्टली होईल. आणि परमॅबिलिटी सर्वात जास्त कोणत्या सॉईलमध्ये असतं हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर परमॅबिलिटी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या ठिकाणी हा फोटो पहा. जे आता ह्या ठिकाणी पहा, हे दगड माती जे खडक असतील त्यामध्ये जर पाणी ओतलं तर ते 2 मिनिटांमध्ये निघून गेलेलं आपल्याला यामध्ये दिसून येते या फोटोमध्ये. त्याचप्रमाणे जे सँड सॉईल असतील त्यामध्ये जर हे पाणी ओतलं तर त्यामधून खालच्या नळातून यातमध्ये 20 मिनिटांमध्ये निघून गेलेलं दिसून येते पहा. त्याचप्रमाणे सिल्ट सॉईल असेल तर ते 2 तास लागतात ते निघून जाण्यासाठी खाली. त्यानंतर जे क्ले सॉईल असेल तर त्याला 2 दिवस लागतील. म्हणजेच या ठिकाणी परमॅबिलिटीचे एक्झाम्पल पहा. क्ले सॉईलमध्ये परमॅबिलिटीचा रेट आहे तो खूप स्लो असणार आहे आणि सर्वात जास्त परमॅबिलिटीचा रेट असेल तो ग्रेव्हल सॉईलमध्ये असेल, म्हणजे खडकं दगडं त्याचा असेल ते ग्रेव्हल. अशा प्रकारे परमॅबिलिटी म्हणजे काय आहे, जी सॉईल वॉटरची जी मूवमेंट आहे ती सर्वात जास्त कोठे होते, म्हणजे ज्या सॉईलमध्ये पोर स्पेसेस मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात आढळून येतात त्या सॉईलमध्ये परमॅबिलिटी सर्वात जास्त प्रमाणात आढळून येईल आणि सर्वात कमी आढळून येईल ती क्ले सॉईलमध्ये, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो लिचिंग. लिचिंग म्हणजे काय, आता पहा, जे इंग्लिश जे जर्नल्स येतात किंवा एखादं लेख येतात इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चरच्या बाबतीतील, सर्वात जास्त प्रमाणामध्ये लिचिंग यावरती त्यांचं डिस्कशन असतं. लिचिंग लॉसेस, लिचिंग प्लांट लिचिंग किंवा न्यूट्रिएंट लिचिंग याच्यावरती सर्वात जास्त भर असतो. ते म्हणजे नक्की काय आहे लिचिंग म्हणजे हे पाहायचं आहे आपल्याला. डाउनवर्ड मूवमेंट ऑफ न्यूट्रिएंट्स अँड साल्ट्स फ्रॉम रूट झोन विथ द वॉटर इज कॉल्ड ॲज लिचिंग. आपण एखाद्या सॉईलमध्ये जर न्यूट्रिएंट्स आपण पुरवतो फर्टिलायझरच्या थ्रू किंवा एखाद्या सॉईलमध्ये न्यूट्रिएंट्स ऑलरेडी अवेलेबल असतील किंवा आणि त्याच्यामध्ये जर साल्ट अवेलेबल असतील, एखाद्या प्लांटच्या रूट झोनमधून ते पाण्याद्वारे या रूट झोनच्या खालीपर्यंत वाहून जाणे किंवा इनफिल्ट्रेट होणे याला म्हणायचं लिचिंग. आणि ते प्लांटच्या एखाद्या रूट झोनच्या खाली जातील, म्हणजे काय झालं, जे न्यूट्रिएंट आणि साल्ट असणार आहे ते त्याच्या रूट झोनच्या खाली जाऊन बसणार आणि त्या झाडाचं आपले जे रूट्स आहेत ते या ठिकाणी पोहोचू शकणार नाहीत या लाईनच्या खाली. म्हणजे काय झालं, ते न्यूट्रिएंट्स त्या झाडालाही मिळणार नाहीत आणि जे दुसरे जे क्रॉप्स आहेत त्यांनासुद्धा मिळणार नाहीत. तर याच्यामुळे काय होईल, जे लिचिंग लॉसेस आहेत न्यूट्रिएंट्सचे किंवा साल्टचे मिनरल्सचे ते आपल्याला दिसून येतात. आणि हा एक मेन कन्सर्न आहे इंडियन ॲग्रिकल्चरबद्दलचा. बिकॉज काय होतं पहा, भारतीय शेतकऱ्यांना काय सवय लागलेली आहे, गुडघ्यापर्यंत पाणी भरेपर्यंत पाणी पाजायचं. शुगर केन क्रॉप तुम्ही पाहिला असेल पहा, काय असतं, जे पाण्याचे साठे असतात किंवा नदी नाले ओढे, त्याचप्रमाणे ज्या मोठ्या नद्या आहेत तलाव आहेत त्याच्या शेजारी किंवा त्यांच्या काठावरती शुगर केन क्रॉप खूप असतं पहा. आणि शेतकरी काय करतात, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असा म्हणा किंवा जे सोर्सेस आहेत त्याच्यावरती आळीपाळीने पाणी देण्याची पद्धत म्हणा, याच्यामुळे काय करतात शेतकरी आठवड्यातून एकदाच त्यांच्यावरती नंबर येत असेल पाणी पाजण्यासाठी किंवा इलेक्ट्रिसिटी फक्त दिवसातून एकदाच किंवा अवेलेबल असेल असं असेल तर काय करतात, त्याच्या पाटामध्ये पाणी देताना गुडघ्यापर्यंत पाणी भरायचं, त्याशिवाय मनाला सॅटिस्फॅक्शनच त्यांच्या मिळत नाही. मग काय होतं,
जे वॉटर असेल ते काय करतं, पर्क्युलेशन होतं प्लांटच्या रूट झोनच्या पेक्षाही खाली, आणि त्यांनी जो आधी युरिया किंवा बाकी जे फर्टिलायझर टाकलेले आहेत ते फर्टिलायझर त्या प्लांटच्या रूट झोनपासून खाली निघून जातात. आणि नंतर शेतकरी म्हणत बसतात की पीक कमी आलं, हा रोग आला, किंवा त्याला दर कमी मिळाला, असं होतं. तर शेतकऱ्यांनी खूप समजूतदारपणाने किंवा आधुनिक टेक्नॉलॉजी किंवा ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत त्या लक्षात घेऊन शेती करणं आता गरजेचं आहे या काळामध्ये. तर हा लिचिंग हा कन्सेप्ट तुम्हाला नक्कीच समजला असेल अशी मी आशा करतो. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट असणार आहे कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी म्हणजे काय आहे पहा, जी एनर्जी आहे सॉईलमध्ये, जी एनर्जी आहे की ज्या एनर्जीमुळं सॉईलमध्ये पाणी धरून ठेवलं जातं त्याला म्हणायचं कॅपिलॅरिटी. लेट्स सी डेफिनेशन. कॅपिलॅरिटी रेफर्स टू एनर्जी with which water is held by soil. If a lower end of glass tube of capillary size is placed in water, the liquid rises in the tube above the level of water surface outside. This phenomena is called as capillarity. तर पहा, जे कॅपिलॅरिटीचा जो कन्सेप्ट आहे त्या कॅपिलॅरिटीच्या कन्सेप्टबद्दल सांगताना पहा, कॅपिलॅरिटी साईजची जी एखादी ग्लास ट्यूब जर आपण पाण्यामध्ये जर ठेवली, जसे पाण्यामध्ये पहा, हे पाणी आहे, पाण्यामध्ये जर ठेवली तर काय होतं, जे लिक्विड आहे ते यातून बाहेर यायला चालू होतं. पूर्णपणे बुडवून न ठेवता पहा यातून पाणी बाहेर यायला चालू होतं. याला म्हणायचं कॅपिलॅरिटी, आणि हाच फिनॉमिना आहे कॅपिलॅरिटीचा. त्यानंतर 7व्या क्रमांकाचा जो कन्सेप्ट आहे तो आहे डिटी ऑफ वॉटर. तर हा पहा काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑर क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर इरिगेशन टू ब्रिंग द क्रॉप टू मॅच्युरिटी. तर पहा, एखाद्या क्रॉपला त्याची मॅच्युरिटी पूर्ण होण्यासाठी किंवा मॅच्युरिटीपर्यंत पोहोचण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे हे मोजणं किंवा त्या व्हॉल्यूमला म्हणायचं ड्युटी ऑफ वॉटर. ड्युटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 8.16 इंटू बेस. बेस मीन्स पिरियड अपॉन डेल्टा. तर हे कसं करायचं पहा, 1 क्युबिक म्हणजे काय, क्युबिक मीटर पर सेकंड अ डे is equal to 8.64 hectare meters, means 86,400 मीटर क्यूब. तर हे ऑब्जेक्टिव्हसाठी इम्पॉर्टंट आहे. किंवा ड्युटी ऑफ वॉटरची तुम्हाला फॉर्म्युला विचारला किंवा डेफिनेशन विचारली तर हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ड्युटी ऑफ वॉटर म्हणजे काय, थोडक्यात एखाद्या क्रॉपला ते पूर्णपणे मॅच्युअर होण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे हे, आणि ते मोजतासुद्धा येतं. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे पहा बेस पिरियड. तर यामध्ये काय असणार आहे पहा, बेस पिरियड म्हणजे काय आहे, एखाद्या क्रॉपला किती दिवस किंवा किती वेळ पाणी द्यायचं हे मोजणं म्हणजे बेस पिरियड. पहा, बेस पिरियड, द पिरियड इज इक्वल टू द पिरियड डेज ड्युरिंग विच इरिगेशन वॉटर इज सप्लाइड टू द क्रॉप. म्हणजेच काय आहे, एखाद्या क्रॉपला किती इरिगेशन द्यायचं, किती दिवस इरिगेशन वॉटर हे सप्लाय करायचं हे मोजणं म्हणजे बेस पिरियड. आणि प्रत्येक क्रॉपचा बेस पिरियड हा ठरलेला असतो. त्यानंतर नेक्स्ट जो आहे कन्सेप्ट तो आहे डेल्टा. डेल्टा म्हणजे काय, डेल्टा म्हणजे काय असणार आहे पहा, डेल्टा इज द टोटल डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर्ड बाय क्रॉप ड्युरिंग इट्स ड्युरेशन इन द फील्ड. जर एखादा जर क्रॉप असेल, त्या क्रॉपची जे रूट झोन्स आहेत, आता प्रत्येक क्रॉपचे रूट झोन्स हे वेगवेगळे असणार आहेत, बरोबर, आणि त्याची रूट डेप्थ ही वेगवेगळी असणार आहे. तर
त्या क्रॉपला आपण किती सेंटीमीटर डेप्थपर्यंत पाणी द्यायचं हे आपण डिसाईड करणं, हे म्हणजेच त्याचा डेल्टा, बरोबर. आणि रेट ऑफ पर्क्युलेशन किंवा रेट ऑफ इनफिल्ट्रेशनवरती सुद्धा हा कन्सेप्ट अवलंबून असणार आहे. तर मित्रांनो, हे होते कन्सेप्ट की इनफिल्ट्रेशन किंवा वॉटर मूवमेंटच्या रिलेटेड असलेले. आणि प्रत्येक आपण लेक्चरमध्ये एक कन्सेप्ट आपलाही राबवतो, तो म्हणजे आन्सर इन कमेंट बॉक्स. आणि आन्सर इन कमेंट बॉक्ससाठी क्वेश्चन असणार आहे पहा. आणि तो क्वेश्चन आहे या ठिकाणी, डॅश डॅश विदिन द सॉइल प्रोफाईल टेक्स प्लेस अंडर 3 कंडिशन्स. जर अत्यंत चांगल्या प्रकारे जर कुणी हे लेक्चर पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल तर त्याला याचा आन्सर नक्कीच येईल. आणि याचा आन्सर देणारे जे स्टुडंट असतील त्यांनी समजून जायचं आहे की आपण ब्रिलियंट आहोत. आणि जे या लेक्चरकडे दुर्लक्ष करतील ते असेच चिटिंग करून किंवा कोणालाही विचारून असंच पास होणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्याला ऑब्जेक्टिव्ज दुसऱ्याला विचारावे लागत नाहीत तोच विद्यार्थी खरा ब्रिलियंट असतो, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो, असं होते हे लेक्चर की ज्यामधील जी माहिती आहे, जे डिस्कशन आपण केलं ते नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी मला खात्री आहे. तर मित्रांनो, आपल्या बेस ॲग्री स्टडी गाईड या चॅनलवरती आपण BSc ॲग्रीबद्दल सर्व जे कोर्सेस आहेत त्यांच्याबद्दल आपण लेक्चर देत असतो. त्याचप्रमाणे ज्या वेगवेगळ्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्या एक्झामबद्दल माहिती देत असतो. तर मित्रांनो, तर तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. धन्यवाद.